मित्रांनो, 27 नोव्हेंबर पासून 4 डिसेंबर पर्यंत आहे दत्त नवरात्र. दत्त कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर दत्त नवरात्रीत उपासना करणं महत्वाचं ठरतं. पण नक्की काय करायचं हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं. तेच ऐका अगदी थोडक्यात. दत्त नवरात्रीमध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे. देवासमोर दिवा लावून दत्त नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपासनेचा संकल्प करावा. त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण सुद्धा अनेक जण भक्तिभावाने दत्त नवरात्रीमध्ये करतात. तुम्हाला संपूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर रोज गुरुचरित्रातील किमान एक अध्याय तरी वाचावा किंवा दत्त महात्म्याच्या कथा वाचाव्यात. त्याचबरोबर रोज सकाळी आणि संध्याकाळी दत्त नवरात्रीमध्ये दत्तात्रेयांची आरती करावी, भजन करावं. त्याचबरोबर एका प्रभावी मंत्राचा जप करावा, तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त नवरात्रीच्या काळामध्ये गरजूंना अन्नदान अवश्य करावं, कारण सेवा करणं दत्त उपासनेमध्ये अतिशय महत्वाचं